असो, सुभाषचंद्र बोसांच्यावर मी महानायक नावाची कादंबरी लिहिली. मला नेहमी अवाढव्य पराक्रम घडवणारे स्त्री पुरुष सगळे आवडतात. आता काही वर्षापूर्वी दंगल नावाचा सिनेमा आला आमिर खानचा. त्या ट्रायलला मला बोलवलेलं होतं. आम्ही ट्रायलला गेलो. मुलांचा पराभव करतात हे बघून सगळे टाळ्या वाजवत होते. मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. लोकांना वाटलं मी निष्ठुर आहे. मी म्हणालो, अरे तुम्हाला इतिहास माहिती नाही. 100 वर्षापूर्वी आमच्या कोल्हापूरला खडकलाट नावाचं गाव कोल्हापूरपासून 45 किलोमीटरवर आहे. तिथे तारा शिंदे नावाची गुलाब शिंदेची पोरगी 16-17 वर्षाची वाघाशी कुस्ती खेळायची आणि वाघाचा पराभव करायची. आणि हे ज्यावेळेला कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कळवलं त्यावेळेला महाराजांनी दसरा चौकामध्ये वाघाबरोबर त्या ताराबाईची कुस्ती ठेवली. वाघाला या पोरीनं घाम फोडला. महाराज खुश झाले. 2 हत्ती भेट दिले आणि 40 अरबी तुर्की घोडी भेट दिली. आणि ताराबाईंनी 100 वर्षापूर्वी ग्रेट तारा सर्कस नावाची सर्कस काढली आणि ती जर्मनीपासून जपानपर्यंत घेऊन गेली होती. या विषयावर मी द ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ती तुम्ही वाचा. सुभाषचंद्र बोस यांचा शोध घेताना सुद्धा मी इतिहासाला नेहमी विचारायचो की बा इतिहासा सुभाष बाबू ज्या वेळेला जपानला गेले त्यावेळेला त्यांच्या सोबत कोण होतं. त्यावेळेला इतिहास मला सांगायचा की नेताजींच्या सोबत त्यांच्या अंगावरच्या वस्त्राशिवाय कोणी नव्हतं. 1997ला मी जपानला गेलो. जपानमध्ये सुभाष बाबू या विषयावर माझं भाषण झालं होतं. दुसऱ्या दिवशी मी रेंकोजी टेम्पलमध्ये गेलो. रेंकोजी मंदिरात सुभाष बाबूंची रक्षा ठेवली गेली असं म्हटलं जातं. माझं भाषण पेपरमध्ये छापून आलं होतं. त्या काळात 1997 पर्यंत सुभाष बाबूंचे अनेक सहकारी जिवंत होते. मी मोटारीतून खाली उतरलो. समोर बघतोय तर 22 पिवळ्या कांतीची 80-90 म्हातारे उभे होते. आणि मला पाहिल्याबरोबर त्यांनी कानशिलावर बोटं ठेवली आणि सुभाष बाबू जसे तिरंगी झेंड्याला नमस्कार करायचे तसा त्यांनी मला जय हिंद म्हणून नमस्कार केला. माझ्या स्वागतासाठी त्या जपानी बांधवांनी 3 गाणी म्हटली. पहिलं गाणं कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाए जा. दुसरं गाणं वंदे मातरम. आणि तिसरं गाणं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. म्हणजे जपानी बांधव भले त्यांचा हेल जपानी वळणाचा का असेना पण ते गातायत सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि त्यांच्या डोळ्यातून उमाळा लागल्यासारखं अश्रू वाहतायत. ही नेताजींची शिकवण होती. माझ्या देशामध्ये माझ्या झेंड्याला किंवा हे सारे जहांशे अच्छा हे गाणं गाताना एवढे अश्रू कुणाच्या डोळ्यात मला दिसले नाहीत. आणि मग ती ताकद लक्षात येते की सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं असेल. आणि म्हणून माणसांचा शोध व्यक्तिमत्वाचा शोध हा लेखकानं घेतला पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा थांबलं पाहिजे, काम केलं पाहिजे. मी पुढे अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. नागकेशर नावाची कादंबरी लिहिली, दुडिया नावाची लिहिली, सहकारी चळवळीवरची नागकेशर आहे. त्याच्यानंतर गाभुळलेल्या चंद्रपणात तमाशावरची आहे. अनेक कादंबऱ्या लिहिल्या. पण मित्र हो, अभ्यास करताना शेवटी माझी पावलं नेहमी थांबली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळच. कारण मला असं वाटतं की जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा एवढा मोठा उंच पर्वत नाही आणि सागराला सुद्धा खोली नाही जेवढी शिवाजी महाराजांचं हृदय विशाल होतं. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास उलट्या सुलट्या पद्धतीनं मी अनेकदा केलेला आहे. माझी जी दुसरी कादंबरी आली छत्रपती शिवाजी महाराजांची रणखैंदळ या नावाची. लक्षात ठेवा, पानिपतच्या निमित्तानं मी मराठ्यानं एकच सांगितलेलं आहे की मराठी माणसाचा पराभव करायचा झाला तर बाहेरच्या शत्रूची गरज लागत नाही. बाहेरून शत्रूला आमंत्रण द्यावं गरज लागत नाही. आपला सख्खा भाऊ, चुलत भाऊ, आपले नातेवाईक
आपल्या घरादारातलीच भूतं एवढी असतात की त्याला आपल्या शेताच्या बाहेर गावाच्या बाहेर पडू देत नाहीत आणि मग लढायचं कुठं. आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी जिवंत आहे तोपर्यंत शहाजीचा पुत्र शिवाजीला मी स्मशानात घेऊन जाणार आणि त्याला स्मशान दाखवणार अशी शपथ आणखी एका भोसल्यानं खाल्लेली होती. आणि तो मुधोळचा होता बाजीराजे घोरपडे. घोरपडे म्हणजे सुद्धा भोसलेच, अन्य कारणामुळे घोरपडे आडनाव पडलेलं होतं, विस्ताराने मला थोडक्यात सांगता येणार नाही. पण हा विजापूरवरून निघालेला होता. 8 लाखाची द्रव्य त्याच्याकडे होतं आणि तो मुधोळला त्यानं 8,000ची पागा म्हणजे 8,000 घोडी जंगलामध्ये शिवाजी महाराजांचा घात करून खात्मा करण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं होतं. एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची दैनंदिनी, अरे काय आज आम्ही युगामध्ये आहोत, आज आम्ही कॉम्प्युटरमध्ये आहोत, ईमेलमध्ये आहोत. तारखा लिहून ठेवा, कुठल्याही इतिहासामध्ये जाऊन चेक करा. 5 नोव्हेंबर 1664 छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळचं महायुद्ध जिंकलं आणि 25 नोव्हेंबर 1664 20 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. त्यावेळेची जर वर्णन करायची झाली तर विजापूरचा खवास खान नावाचा वजीर आलेला होता. त्याच्याबरोबर 35,000ची फौज होती आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर फक्त 14-15 हजार होते. पण तरी 35,000ची फौज घेणारा खवास खान युद्धाला काही तोंड फोडत नव्हता. कुडाळची नदी मध्ये होती, पलटच्या बाजूला शिवाजी महाराज, आलटच्या बाजूला खवास खान. सूर्य उगवायचा, महाराज बिछाण्यातून आपल्या शिबिरातून यायचे, तोफांच्या जवळून उभे राहायचे, युद्धाला कधी सुरुवात व्हायची पाहायचे आणि संध्याकाळी निघून जायचे. पण महाराज संध्याकाळी निघून फक्त जात नव्हते, आपल्या डेऱ्यामध्ये गेले की गडबडीनं आंघोळ करायचे, देवपूजा करायचे, रात्री घोड्यावर 8-8:30च्या दरम्यान बसायचे आणि तिथून 28 किलोमीटरवर मालवणला जायचे आणि मालवणच्या समुद्राच्या किनाऱ्यावर ते सिंधुदुर्ग किल्ल्याचं प्लॅनिंग करायचे. आणि त्यांनाही कळत नव्हतं की हा खवास खान का अडला आहे, का आपल्यावर हमला करत नाही. तर खवास खानाला बाजीराजे घोरपडेनं सांगितलेलं होतं की शिवाजीला फक्त तुम्ही रुजवून ठेवा. मराठी शब्द जुना, रुजवून ठेवा म्हणजे आत्ताच्या पोरांच्या भाषेत एंगेज ठेवा. मी येतो 8,000ची फौज घेऊन आणि एकदम शिवाजीवर हमला करू आणि शिवाजी राजाला ठार मारू. म्हणून रोज तो खवास खान येत होता, संध्याकाळी निघून जात होता. आणि एके दिवशी सूर्य उगवला, खवास खान बाहेर आला आणि त्याचे 5-6 फौजी पळत आले आणि ते म्हणाले, खान साहेब तोबा तोबा तोबा. मी काय झालं? अरे खूप मोठा घोटाळा झाला, दगा झाला. खवास खानने विचारलं, काय झालं काय? त्यांनी सांगितलं, हो खान साहेब काय विचारता, 2 रात्री पहिले शिवाजी महाराजांनी मुधोळवर हमला केला आणि बाजीराजे घोरपड्याला ठार मारला. त्याची 8,000 घोडी ती समूळ नष्ट केली. शिवाजी महाराजांनी दाभोळ झाडून काढलं. तो एकदम हादरून गेला, म्हणाला, ए अल्लाह काय बोलता काय? आणि समोर बघतोय तर मध्ये नदी आणि पलीकडे शिवाजी महाराज खडे. आणि मग तो आपल्या गुडघ्यावर ढासळला खाली आणि अल्लाची करुणा भागत म्हणाला, अय अल्लाह आखिर इस भूमि में कितने शिवाजी है. पीछे मुधोल पर हमला करके कत्ल करने वाला बाजी राजा का वो शिवाजी कौन, मेरे सामने ये खड़ा है ये शिवाजी कौन. और सुना है चोरी छुप के रात में समुंदर के किनारे जाके नए किले की निर्माण की बातें करता है, वही शिवाजी कौन. कितने शिवाजी है इस मुल्क में. हे जे शिवाजी महाराजांचं धाडच होतं. अरे साधी वाद्य असली, त्या वाद्याच्या आवाजातून कसं गाव जागवून काढायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. मुद्दा मी एक प्रसंग सांगेन. 2 फेब्रुवारी 1661 उंबरखिंड म्हणजे आजचा लोणावळा, लोणावळ्याच्या शेजारी 6 किलोमीटरवर कुरवंडे नावाचं गाव आहे
कुरवंड्यावरून खाली गेलं की ती खिंड लागते, पण खिंड साधी नाही. आज सुद्धा ती खिंड ही एखाद्या खोल नदीसारखी आहे आणि ती पलीकडे पार करायला किमान 3.5 ते 4 तास लागतात. ह्या खिंडीमधून ज्या वेळेला कारतलब खान 35,000ची फौज बरोबर होती, रायबागन नावाची आणखी एक सेनापती होती, हे सगळे कुरवंड्यावरून खाली उतरले, निम्म्यात गेले, पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि अचानक त्या रानातून गर्जना ऐकू आल्या. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डाव्या बाजूला उजव्या बाजूला इकडे तिकडे बघतात सगळ्या दऱ्या खोऱ्यातून रानातून नुसता आवाज दुमदुमत होता, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि तिथं पाणी संपलेलं होतं. कारतलब खानची पंचायत झाली, 35,000ची फौज आहे आणि हा सगळा दंगा फसाद ऐकल्यावर, त्या गर्जना ऐकल्यावर रायबागीन म्हणाली की किमान शिवाजी महाराज जो झोपडी या झाडीमध्ये लपलेले आहेत त्यांच्याकडे 60-70 हजाराची फौज असावी आणि किती वेळ आपण टिकणार. म्हणून हे दोघंही शरण आले. पांढरं निशाण पाठवलं. शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला की तुमच्या जवळचे 20,000 घोडी, जे काही 35-40 हत्ती आहेत ते हत्ती, 2,000 उंट, ज्या काही असतील त्या 10-15 हजार तलवारी, 20,000 भाले, हे सगळं ठेवायचं आणि अंगावरच्या चोळण्यादिवशी खालापूर पर्यंत पळत जायचं, तोपर्यंत पाठीमागं बघायचं नाही. त्यांनी ते मान्य केलं आणि ते सगळेजण 35,000ची फौज पळत गेली. शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर बाहेर आले. त्या सर्वांना हसू फुटलं. तुम्हालाही हसू फुटेल, कारण त्या झाडीच्या आड शिवाजी महाराजांच्या बरोबर फक्त 1200चं सैन्य होतं आणि या 1200 सैन्य घेऊन एवढा मोठा कल्ला केलेला होता की 35,000चं सैन्य शस्त्र देऊन पळून लावलं. ही करामत फक्त छत्रपती शिवाजी महाराज करतात. हेच आहे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. शेवटी तुम्ही मला प्रश्न विचाराल की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं काय. म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांना जी संगमेश्वरला कैद झाली, शिवाजी राजे असते तर त्यांना अशी कैद झाली नसती. शिवाजी महाराज हे सावध राहिले असते. पण मित्रहो, गेली 30-40 वर्ष मी इतिहासाचा अभ्यास करतोय. कोणी काही म्हणू दे, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या विषयावर टेलिव्हिजनवर माझ्या समोर येऊन 4-4 तास बोलायची माझी तयारी आहे. कोणी चॅलेंज द्यावं, कारण मी रक्त आटवलेलं आहे. 250 किल्ले मी चढून पाहिलेले आहेत. मी रायगड किमान 60-65 वेळा चढलेलो आहे आणि उतरलेलो आहे, पाहिलेलं आहे. माझ्या अभ्यासातून मला हे कळलं, माझ्या अभ्यासानं मला काय सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे उंचीनं कमी होते, संभाजी महाराज भव्य उंची होती. शिवाजी महाराज देखणे होते, पण संभाजी महाराज अति रूपवान होते. पण दुर्दैव एवढं की शिवाजी